मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी 30 मे 2026 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली। सकाळी 10 वाजल्यापासून रणरणत्या उन्हात शेतातच बाज टाकून त्यांनी उपोषण सुरू केले असून त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत। सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। मराठवाड्यातील मराठा समाजाला तातडीने कुणबी प्रमाणपत्रे देणे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। 58 लाखांहून अधिक कुणबी नोंदी उपलब्ध असूनही प्रमाणपत्रांचे वितरण न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। दरम्यान आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन मराठा उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपोषण स्थळी पोहोचले। त्यांनी सरकारकडून तयार करण्यात आलेला लेखी मसुदा जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला। त्यामुळे सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तोडगा निघण्याच्या हालचालींना वेग आला असून पुढील घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।